सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आहेत का? खासदार शरद पवारांची राष्ट्रवादी ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये संपूर्ण ताकद लावून लढतीये. पण सुप्रिया सुळे गुरुवारी 8 जानेवारीपर्यंत इथल्या प्रचारात ॲक्टिव्ह नव्हत्या. त्यांनी प्रचार केला नवी मुंबईमध्ये. मुंबईचा प्रतिरूप म्हणून बसवण्यात आलेलं हे शहर सध्या राजकीय बॅटल ग्राउंड झालेलं आहे. इथे शिंदे आहेत, नाईक आहेत, ठाकरे आहेत, मनसे आहेत, सुळे आहेत. पण फाईट आहे ही 2 नेत्यांमध्ये. एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक. इथं नाईक जिंकले तर त्यांची सत्ता यावरती शिक्कामोर्तब होणार आणि इथे शिंदे जिंकले तर नाईक कायमचे साईडलाईन होण्याची भीती. त्यामुळंच नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक हा फायनल शो ठरू शकतो. एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक या लढाईचा. पण या लढाईत नेमकं चित्र काय? कोण कोणाला वरचढ जाकाय आणि कोणाला कशाचा फटका बसतोय? तेच सांगणारी आजची ही स्टोरी. मुळात गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा संघर्ष जुना नाहीये. आगरी पट्टातनं येणारा, स्वतःची मुख्यमंत्री पदापर्यंत तर पोहोचले. शिंदे विरुद्ध नाईक हा संघर्ष दुमस्त राहिला, ज्याचं निमित्त महत्त्वाकांक्षेचं होतं आणि कारण सत्ता हातात ठेवण्याचं होतं. पण बॅटल ग्राउंड एकच होतं, नवी मुंबई. नवी मुंबईची सत्ता ही गणेश नाईकांकडे. ते ज्या पक्षात जातात त्यांची सत्ता येते, इतकं सोपं गणित आहे. पण यावेळी गणेश नाईकांच्या एकहाती सत्तेला एकनाथ शिंदेंकडनं तगडं आव्हान उभं राहिलेलं आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना शिंदेंनी ठाणे जिल्ह्यात ताकद वाढवली आहे, तर नाईकांनी आत्ताच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यावर थेट ठाण्यात जाऊन शिंदेंना आव्हान दिलं. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांमध्ये नेमकं काय होणार या चर्चांनी जोर धरला होता. अशातच 24 डिसेंबरला एक बातमी आली. या दोन्ही नेत्यांची भेट झाली. बंद दारात दोघांमध्ये 15 मिनिटं चर्चा झाली. दिलजमाईच्या शक्यता वर्तवण्यात येऊ लागल्या. वेगवेगळे फॉर्म्युले समोर आले. 111 लाखांपैकी 20 जोरदार टीका केली. तर गणेश नाईकांनी यावरती उत्तर देताना, काही लोक बोलतात की नवी मुंबई फक्त वरून दिसायला सुंदर दिसते, आतमधनं अस्वच्छ आहे. मला त्या लोकांना विचारायचंय की 5 वर्ष या शहराचं खातं तुम्हीच सांभाळत होतात ना, मग कमीत कमी माझा पोरगा चोर आहे असं बापानं तरी बोलू नये. चोरांची नजर नेहमी खाली असते. ते मान वर करून चालू शकत नाहीत. त्यांच्या पार्टीचा पैसा सगळा हरामचा आहे. ते मतांसाठी भीक मागतात. केवळ पैशांच्या जोरावर नवी मुंबई महानगरपालिका जिंकता येणार नाही, असा पलटवार त्यांनी एकनाथ शिंदेंवर केला. थोडक्यात विषय तापलेला आहे. आता आरोप प्रत्यारोप तर होणारच, पण ग्राउंडवरची परिस्थिती काय? तर भाजपाच्या पुढे सगळ्यात मोठं आव्हान आहे अंतर्गत नाराजीचं. गणेश नाईक यांचा नवी मुंबईमधला सामना जसा एकनाथ शिंदेंसोबत होतोय, तसाच तो मंदा म्हात्रे यांच्यासोबत सुद्धा होतोय. तिकीट मायकांची अडचण करू शकते. आता नाईक जर अंतर्गत वादात अडकलेले असले तर मग शिंदेंचा पेपर सोपा होतो का? तर असंही नाहीये. यावेळी नवी मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडनं नरेश मस्के यांना सर्वाधिकार देण्यात आलेत. तिकीट वाटपात इथेही वाद झाला. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार नरेश मस्के यांनी आपल्या समर्थकांना तिकीटं दिली. त्यांच्या सांगण्यावरनंच तिकीट वाटप झालं आणि त्यामुळे तिकीट कापलेली लोकं मस्केंवरती पर्यायानं शिंदेंवरती नाराज झाली. मुळात नवी मुंबईमध्ये तिकीट वाटप करताना आमदारकी खासदारकीला कोणी कोणाचं काम केलेलं आहे हा फॅक्टर महत्त्वाचा ठरलाय. पण यातनं झालेल्या कापाकापीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे. त्याचा भाजप आणि शिंदेची शिवसेना या दोन्ही पक्षांना फटका बसू शकतो. पण मातब्बर उमेदवार यातनं निसटू शकतात. आता भाजप आणि शिंदेची शिवसेना दोन्हीकडनं आमचा महापौर असणार असे दावे करण्यात आलेत. त्यामुळे नेत्यांचं बळ कमी झालं आणि शिंदे आणि नाईकांना ग्राउंड रिकामं मिळालं. आता या दोन्ही नेत्यांच्या भांडणात आपला लाभ करून देण्यावरती इतर पक्ष भर देत असले तरी हे प्रयत्न किती यशस्वी ठरतील हा मोठा प्रश्न आहे. शिंदे आणि नाईक यांच्याकडे असे अनेक उमेदवार आहेत जे केवळ स्वतःच्या ताकदीवर निवडून येऊ शकतात. त्यांच्या व्यतिरिक्त आपली ताकद लावून कुठला नेता जास्त नगरसेवक निवडून आणतो आणि स्वबळावर सत्तेपर्यंत पोहोचतो याचाच खरा खेळ रंगणार आहे. कारण दोघांपैकी एकाला जरी टेकू लागला तर राष्ट्रवादी आणि इतर पक्ष गेम चेंजर ठरतील. पण नवी मुंबईची फाईट ही सत्ता केंद्र ठरवणारी आहे. शिंदे जिंकले तर सगळ्या MMR रिजनमध्ये त्यांचा दबदबा वाढणार. नाईकांच्या हातनं होम ग्राउंड जाणार आणि नाईक जिंकले तर नाईक फक्त नवी मुंबईवर थांबणार नाहीत. त्यांचं पुढचं टार्गेट असणार